नमस्कार मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेमध्ये आता वेकेन्सीज निघलेल्या आहेत। एकूण पदसंख्या असणार आहे 1773। यामध्ये तुम्हाला अर्ज कोणत्या प्रकारे करायचा आहे, अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट व शेवटची तारीख काय असणार आहे व कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत, सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। स्वास्थ्य विभागामध्ये ज्या असिस्टंट पब्लिक हेल्थ इन्स्पेक्टर आणि फार्मासिस्ट या ज्या वेकेन्सीज निघलेल्या आहेत, तुम्ही जर ती व्हिडिओ नसेल बघितली तर या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तुम्ही ती व्हिडिओ पण बघू शकता। तर चला आजच्या भरतीकडे वळूयात। तर बघा, पहिले पद असणार आहे सहाय्यक परवाना निरीक्षक। यासाठी एकूण 2 जागा रिक्त आहेत। ही ग्रुप सी ची पदे आहेत सगळी, मी सांगते ते। लिपिक टंकलेखक यासाठी एकूण 53 जागा रिक्त आहेत। त्यानंतर फक्त लिपिक लेखक यासाठी 32 जागा आहेत। कनिष्ठ अभियंता नागरी यासाठी एकूण 24 जागा रिक्त आहेत। कनिष्ठ अभियंता 1 यांत्रिक यासाठी एकूण 16 जागा रिक्त आहेत। कनिष्ठ अभियंता विद्युत यासाठी एकूण 4 जागा रिक्त आहेत। कनिष्ठ अभियंता 2 यासाठी फक्त 63 जागा रिक्त आहेत। प्रदूषण निरीक्षक यासाठी 1 जागा रिक्त आहेत। सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी यासाठी 13 जागा रिक्त आहेत। सर्वात जास्त चालक यंत्रचालक यासाठी 207 जागा रिक्त आहेत। त्यानंतर फायरमॅन यासाठी 381 जागा रिक्त आहेत। त्यानंतर उपचारतज्ञ जिल्हा शाळा यासाठी 1 जागा रिक्त आहेत। त्यानंतर उपचारतज्ञ यासाठी 1 जागा आहे। त्यानंतर परिचारिका यासाठी सुद्धा 3 जागा आहेत। विशेष शिक्षक यासाठी 5 जागा रिक्त आहेत। स्वच्छता निरीक्षक यासाठी 5 जागा रिक्त आहेत। त्यानंतर डायलिसिस यासाठी 2 जागा रिक्त आहेत। पॅरामेडिकल इंजिनियर यासाठी 3 जागा रिक्त आहेत। डायटिशियन यासाठी 2 जागा रिक्त आहेत। बायोमेडिकल इंजिनियर यासाठी 3 जागा रिक्त आहेत। फिजिओथेरपिस्ट यासाठी 2 जागा रिक्त आहेत। त्यानंतर पब्लिक हेल्थ नर्स यासाठी 4 जागा रिक्त आहेत। वैद्यकीय समाजसेवक यासाठी 6 जागा आहेत। क्षयकिरणतज्ञ यासाठी 8 जागा आहेत। नर्स परिचारिका स्टाफ नर्स यासाठी 457 जागा रिक्त आहेत। त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यासाठी 33 जागा रिक्त आहेत। मित्रांनो, ज्या नावे मी या लिस्टमध्ये नाही घेतली, तुम्ही ती व्हिडिओ पॉज करून त्या सगळ्या कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत ते बघू शकतात, किंवा या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या पीडीएफची लिंक देते, तुम्ही ती पण बघू शकता। आता बघूयात की तुम्हाला अर्ज कोणत्या प्रकारे करायचा व अर्ज करण्याची स्टार्टिंग डेट व अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे। तर पहा मित्रांनो, अर्ज करण्याचा सादर करण्याचा कालावधी हा 12 ऑगस्ट 2025 रोजीपासून ते 2 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अर्ज करण्याचे शुल्क पूर्णपणे ही ऑनलाईन पद्धतीने असणार आहे। तुमचं जे परीक्षेचं हॉल तिकीट असणार आहे ते परीक्षेच्या 7 दिवस अगोदर येणार आहे। त्यानंतर तुमची परीक्षाची जी ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याची तारीख सुद्धा ठाणे महानगरपालिकेच्या जी अधिकृत वेबसाईट होते ते आपल्याला माहिती पडणार आहे। जर तुम्हाला अर्ज भरताना काही जर समस्या आल्या तर तुम्ही इथे हेल्पलाईन नंबरवरती फोन करू शकता। तर बघा अर्ज शुल्क किती असणार आहे। जे मागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी अर्ज शुल्क हे 900 रुपये असणार आहे व जे अमागासवर्गीय आहेत त्यांच्यासाठी 1000 रुपये फी असणार आहे। मित्रांनो, जे कोणी पण यासाठी पात्र असणार आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि हां, तुम्हाला कोणत्या पदासाठी किती पगार भेटणार आहे आणि कोणत्या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे यासाठी एक नवीन व्हिडिओ मी बनवणार आहे। मित्रांनो, ही जी जाहिरात काढली आहे ती शॉर्ट आहे, त्यामध्ये शैक्षणिक पात्रता आणि त्यांना देता नाही आली, त्यामुळे ही एक नवीन जाहिरात तयार करणार आहे ज्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता सुद्धा आपल्याला माहिती करणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरती शैक्षणिक पात्राचे PDF सुद्धा येऊ शकते, त्यावरती मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलमध्ये तुम्हाला नवीन भरतींबद्दल अपडेट मिळतच राहते।